पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, थोड्याच वेळाखाली आपला एक व्हिडिओ आला होता, तर त्या व्हिडिओची जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर शो होत असेल। तर अशा पद्धतीचा आपला मागचा व्हिडिओ आला होता आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल म्हणजे आता आपण करतो त्याच्यामध्ये जी काही डिझाइन असेल ती आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर शो होत असेल। तर मित्रांनो, एक नंबरच्या जे काही डिझाइन्स असतील ते आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तुम्ही पॅकेज वाले असतील तुमचे किंवा तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमची जी काही ब्रँडिंग असेल ती करण्यासाठी तुम्ही डिझाइन्स या ठिकाणी यूज करू शकता। तर याच्यामध्ये लागणारे जे काही मटेरियल असेल, पिंजेस असतील, सर्व गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत। तर ते कशा दिलेल्या आहेत, काय दिले ते सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगितलेल्याच आहेत। तर मित्रांनो, पहिली वेळ जर आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि सोबतच मित्रांनो, जो काही पासवर्डचा इश्यू असेल तो सुद्धा मी या ठिकाणी काहीसा नाहीसा केलेला आहे आणि बऱ्याच जणांना जो काही क्वालिटीचा इश्यू असेल तो येत होता तर तो सुद्धा मी या ठिकाणी रिमूव्ह करणार आहे। ओके, तर ते कशा पद्धतीने ते पुढे सांगतो तुम्हाला। त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जर काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला तुम्ही मेसेज या ठिकाणी करू शकता। तर माझे जे काही इंस्टाग्रामचा अकाउंट असेल त्याची जी काही लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही सर्च करून गेला तर काहीशी प्रोफाईल तुम्हाला अशा पद्धतीची या ठिकाणी दिसणार आहे। बरेच दिवस झाले मी या ठिकाणी इनएक्टिव्ह होतो, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी रिप्लायला वेळ लागला असेल, पण इथून पुढे जे काही असेल तर रिप्लाय मी फास्ट मध्ये या ठिकाणी देणार आहे तुम्हा सर्वांना। तर ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी या ठिकाणी जाऊ शकता। ओके, तर मित्रांनो, लगेच आपण जाऊयात आता आपल्याचं जे काही मटेरियल असेल ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर बघू शकता मित्रांनो, मी या ठिकाणी जे काही फोल्डर असेल आज तुम्हाला दिलेलं तर फोल्डर या ठिकाणी ओपन केलेला आहे। तर मकर संक्रांती 02 अशा पद्धतीने आपण फोल्डरला नाव दिलेलं आहे, कारण मागचा जो व्हिडिओ आला होता त्याला 01 होतं आणि हा जो काय असेल याला 02 आपण अशा पद्धतीने नाव या ठिकाणी दिलेलं आहे। ओके, तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड बघूया। तर बॅकग्राऊंड या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवते, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर तुम्हाला एक अशा पद्धतीने टेक्स्चर दिसत असतील बघा, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही जर इन्क्रीज केली तर अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल आणि समजा जर नाही दिसलं तुम्हाला तर ज्यावेळेला तुम्ही पिंजेस डाउनलोड करसाल त्यावेळेला नक्कीच तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की मी काय विषय बोलत होतो ते। ओके, तर मित्रांनो, सेम तशाच पद्धतीने खाली जे काही पांढरा भाग असेल हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे। तर अशा पद्धतीचा नवीन वाला स्टाइलिश तुम्हाला बॅकग्राऊंड मी या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यासोबत जी काही नेम प्लेट असेल तर नेम प्लेट सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे आणि मित्रांनो, नेम प्लेट मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जो काही टेक्स्चर असेल तो टेक्स्चर मी या ठिकाणी अप्लाय करून दिलेला आहे। ओके, तर तुम्ही ज्यावेळेला तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन बघसाल त्यावेळेला सर्व गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये येतील। ओके, त्याच्यासोबतच अशा पद्धतीने जो काही पतंगाचा पिंज असेल हा सुद्धा पिंज मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला आणि त्याच्यानंतर जे काही मकर संक्रांतीचा आपला टेक्स्ट असेल हा टेक्स्ट सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। त्याच्यानंतर मॉडेलचं नाव आणि त्याचा जो काही फोटो असेल तो आहे आणि त्याच्यानंतर साईडला जे काही एक्स्ट्राचे पतंग लावले होते तर ते पतंग सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेत आणि त्याच्यासोबतच हा जो काय असेल आपला तिळगुळवाला पिंज सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। ओके, तर मित्रांनो, फायनली सर्व पिंजेस व्यवस्थित लावल्याच्या नंतर तुमचे जी काही डिझाईन दिसणार असेल ते काहीशा अशा पद्धतीची या ठिकाणी दिसणार आहे। ओके, तर सेम टू सेम अशा पद्धतीची डिझाईन कशी क्रिएट करायची त्याचीच गोष्ट मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्यासाठी जायचं आपल्याला पिक्सल लॅबला। तर सर्वात आधी पिक्सल लॅब ओपन केले। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांपुढे अशाच पद्धतीचा इंटरफेस दरवेळेसला दिसत असेल तर सिंपली तुम्हाला या ठिकाणी हे डिलीट करायचे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर जायचे आणि तुम्हाला या ठिकाणी इमेज साईज सेट करायचा आहे। तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता, काही जणांचे कॉल सुद्धा आले की आमची डिझाईन ब्लर होत आहे किंवा फाटत आहे। तर मित्रांनो, ते कशामुळे होते, तुम्हाला जे काही प्रीसेट असेल हा कस्टम ठेवायचा आहे आणि इथली जी काही विड्थ असेल मित्रांनो तर ही तुम्हाला ठेवायची आहे 5000 आणि हाईट जी काय असेल ही सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे 5000। त्याच्यानंतर जे काही ओकेचं ऑप्शन असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। इथं डबल चौकोन कलर्स मध्ये जायचंय आणि पांढरा रंग तुम्हाला बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी मध्ये जायचंय। इथं 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचं तुम्हाला आणि जे काही फोल्डर मी तुम्हाला दिलेला असेल तुम्ही या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, मकर संक्रांती 02। म्हणजे तुम्ही ज्यावेळेला पिंजे डाउनलोड करसाल तर हेच फोल्डर ओपन करायचे आणि सिंपली याच्यामध्ये जे पिंजेस असतील तुम्हाला असं राईट क्लिक करायचे, सेटिंगच्या ऑप्शनवर यायचे, रिलेटिव्ह साईज आणि अशा पद्धतीने 100% हाईट आणि विड्थ 100 झाल्याच्या नंतर राईट क्लिक करा आणि इथं जाऊन हे तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचं। ओके, मित्रांनो, पुन्हा एकदा लक्ष द्या, 3 डॉटवर क्लिक करून फोल्डर मध्ये यायचं। फोल्डर मध्ये आल्याच्या नंतर पिंजे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर राईट क्लिक, त्याच्यानंतर सेटिंगचं ऑप्शन कंटिन्यू राहील, रिलेटिव्ह साईजवर यायचे, हाईट आणि विड्थ तुम्हाला 100 करून अशा पद्धतीने लॉक करत चालायचं। ओके, तर मित्रांनो, बाकीच्या जे काही सर्व पिंजेस असतील ते मी या ठिकाणी फास्ट मध्ये लावून घेतो। तोपर्यंत तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला मात्र मित्रांनो तुम्हाला बिलकुल या ठिकाणी विसरायचं नाही। आणि समजा जे कोणी आमचे जुने व्ह्यूअर्स असतील तर त्यांना याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम वाटत असतील किंवा नवीन जर काही अपडेट करायचं असेल आपल्या व्हिडिओज मध्ये वगैरे तर तुम्ही ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मला सांगू शकता, कारण तुम्ही जर चेंजेस सांगितले तरच काही गोष्टी माझ्या लक्षामध्ये येणार आहेत। तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करत चला। जर तुम्हाला कमेंट करायला आवडत नसेल तर तुम्ही मला मेसेज मध्ये सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी शेअर करू शकता।
ओके, तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मी जे काही नाव असेल तर हे नाव या ठिकाणी ऍड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं परत एकदा ब्राउझर क्लिक करायचे आणि आपल्याला आता जे काही पतंगाचे पीएनजीस मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले होते तर हे पतंगाचे पीएनजीस तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे. त्याला सुद्धा सेम साईज करायचा मित्रांनो. अशा पद्धतीने हे लॉक करून घ्यायचं. ओके, एवढं झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर ब्राउझर क्लिक करून इथं जायचंय आणि सर्वात शेवटी मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल तर हा लोगोचा पीएनजी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ऍड करू शकता. ओके, सोबतच मित्रांनो आपला एक पीएनजी या ठिकाणी मिसिंग राहिला होता तर ते म्हणजे हे जे काही तिळगुळाचं ताट असेल तर हा तिळगुळाचं ताट सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. ओके, तर मित्रांनो मी जे काही तुम्हाला पीएनजीस दिलेल्या होत्या तर सर्व पीएनजीस तुम्ही यूज केल्याच्या नंतर तुमची जे काही फायनल शेवटची जी डिझाईन असेल तर ती काहीशी आता तुमच्या स्क्रीनवर दिसते. तर सेम टू सेम अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि मित्रांनो मी जे काही तुम्हाला पील फाईल म्हणजे प्रोजेक्ट देईल तो सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ओके, तर मित्रांनो आता येतो तो म्हणजे पासवर्डचा प्रॉब्लेम. तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर मी एक तुम्हाला शुभेच्छा देणारी कमेंट त्या ठिकाणी पिन करून ठेवलेली आहे. तर त्या कमेंटवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर खाली जवळसला जाल तर त्या ठिकाणी पासवर्डच्या पुढे 4 अंक तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. ते 4 अंक टाकल्याच्या नंतर तुमची पीएनजी फाईल आणि सोबत जी काही पील फाईल असेल तर ते दोन्ही फाईल्स या ठिकाणी ओपन होणार आहे. तर मित्रांनो तो पासवर्ड घ्या, तुमची पीएनजी फाईल आणि पील फाईल ओपन करा. सोबतच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला बिलकुल विसरू नका. आणि मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.